सर्वांना मनापासून नमस्कार. आज व्यासपीठावर एवढी मंडळी उपस्थित आहे. फार मोठी यादी आहे तरीसुद्धा नामोल्लेख करणं मला आवश्यक वाटतं. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महापौर श्री अजिव पाटीलजी, ज्यांना आम्ही गुरुस्थानी मानतो असे केवळ ज्येष्ठ पत्रकार नाही तर विचारवंतसुद्धा श्री मधुकरजी भावे, उपमहापौर साहेब, सगळ्यांची नावं मला आता ज्ञात नाही. अशोकजी नायगावकर ज्यांच्यावर मी कार्यक्रम केले, दारुण महात्रे आहेत, नलावडे जे आहेत, श्वासचे दिवस मला आठवले. आपण श्वासच्या शूटिंगच्या वेळेस आमचा एकमेकांना खूप सहभाग लाभला होता. श्री अँड्रू कोलासो साहेब, अजून मोळे साहेब आमचे आहेत, या संस्थेचे आणि कॉलेजचे सगळे पदाधिकारी आणि समोर उपस्थित मित्र आणि मैत्रिणी. वसई विरारसारख्या ठिकाणी यायचं म्हणजे मला नेहमी फार आनंद होतो. याचं पहिलं कारण असं आहे की मला सगळे जुने दिवस आठवतात. मी जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कलेक्टर होतो, आधी मी जिल्हा परिषदेचा COE होतो तिथे, तर मी नेहमी गोव्याला जात असे. कारण सिंधुदुर्ग आणि गोवा याच्यामध्ये काही फारसं अंतर नाही. ते बांद्याची बॉर्डर क्रॉस केली की आम्ही गोव्यामध्ये शिरायचो आणि गोव्यात गेल्यानंतर एक वेगळंच वातावरण तुम्हाला भारावून टाकायचं. म्हणजे जेव्हा आम्ही अलीकडे असायचो बांद्याच्या, ते वातावरण पलीकडच्या फार मोठा फरक होता. आणि तेच वातावरण मला इथं वसई विरारमध्ये बघायला मिळतं. निसर्ग, इथला निसर्ग मला असं वाटतं तिथल्या निसर्गापेक्षा जास्त समृद्ध आहे. आपण गोवा म्हणतो खरं, आणि म्हणून मला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा इथे यायला खरोखर आवडतं. आणि विशेषतः जेव्हा कॉलेजमध्ये कार्यक्रम असेल, तुम्ही आता बायोडेटामध्ये सांगितलं BEd केलेले, मी शिक्षक होतो एकेकाळी, असं बरं वाटतं की शैक्षणिक वातावरण एक कॉलेजमध्ये आपण येतो. आणि आज तुम्ही बघाल ते सगळी जी मंडळी आहेत यांच्यामध्ये पुन्हा यायला मला फार आनंद वाटला. एक पुन्हा प्रत्यय ज्याला आपण म्हणतो तो इथं मला मिळाला. आणि अनेक आता प्रत्येकाची आठवणी सांगायला आपल्याला वेळ नाही, परंतु वसई विरारमध्ये मी आलेल्या पाहिजे की नारायण सुर्वे साहेब आणि भाऊ पाध्ये या दोघांची जन्मशताब्दी आहे. आणि योगायोग असा की हे दोघंही माझे फार आवडते लेखक आहेत. भाऊ पाध्याने लिहिलेलं मी वाचलं नाही असं कुठलंही पुस्तक नाही. फार माझे आवडते लेखक, फार श्रेष्ठ लेखक आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. आणि सुर्वे साहेबांबरोबर मी कार्यक्रमच केलेले आहे. नारायण सुर्वे किती साधे होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आम्ही अनेक दिवस, अनेक रात्री पण म्हणूया की त्या गप्पा मारायचो आणि फार साधा माणूस. तेव्हा मला फार आनंद वाटला की दोन जी माझी, ज्याला आपण एक श्रद्धास्थान म्हणूया, मित्रच होते. सुर्वे साहेब तर आमचे जसे मित्र होते, जरी वयामध्ये आमच्या फरक होता. भाऊ पाध्ये साहेबांना मी कधीच भेटलो नाही, परंतु त्यांचं मी सर्व वाचलेलं आहे, तेव्हा खूप आनंद वाटला. आणि इथं तुम्ही आता सांगितलं की वसईमध्ये फार मोठी साहित्याची आहे, खरोखर की साहित्याचा इतिहास आहे. त्या सगळ्यांची मी नावं घेणार नाही, एकाचं घेतलं की दुसऱ्याचं राहतं आणि मग वाईट वाटतं लोकांना, त्यामुळं यादी मी वाचणार नाही. परंतु वसईमध्ये लिहिते हात असणारे बरीच मंडळी, आज मी सहज पाहिल्यात आमच्या ज्योती मालिका आहेत किंवा ज्योतिराव त्यांना म्हणतात. मला आठवतं की मी सुरेश भटांना 1986 साली पहिल्यांदा भेटलो, भट साहेबांना. तेव्हा तुम्ही तिथे होता पुण्यामध्ये. तेव्हा इतका त्यांचं गझलचं आणि त्यांचं नातं मोठं आहे. मला साहेब सांगत होते, महापौर साहेब, की त्या सुरेश भटांच्या मानस करण्यात तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं माझा फार जुना परिचय त्यांचा. किंबहुना भट साहेबांच्या समोरच आमची गाठ पडलेली आहे. अर्पुणे मॅडम आहेत, मला सिसिलिया गारवकर मॅडम दिसत नाहीत, पण त्यांनी माझ्या काही पुस्तकाला प्रस्तावना पण लिहिलेल्या आहेत. तेव्हा असा हा सगळा वसई विरारचा मित्रपरिवार हा मला नेहमी असं आकर्षित करतो आणि इथे यायला बरं वाटतं. आज तुम्ही अरुणजी म्हणाले की जल्लोष हा शब्द त्यांना फार आवडला. कारण ते खरं आहे की आता जल्लोष करणं म्हणजे ते त्याला फार एक वेगळा संदर्भ आहे. आपण कुठल्याही गोष्टीचा इव्हेंट करतो असं आपल्यावरती टीका केली जाते, विशेषतः आपल्या देशामध्ये. काही आलं की आपण इव्हेंट करतो, तर हा तो इव्हेंट वेगळा आणि हा इव्हेंट वेगळा आहे. जल्लोष जेव्हा मनापासून होतो आणि त्याला एक सेलिब्रेशन शब्द आपण म्हणूया, तर ते सेलिब्रेशन जेव्हा तुमच्या मनातून बाहेर येतं तेव्हा ते खरं सेलिब्रेशन असतं. केवळ बॅनर लावणं, पोस्टर लावणं आणि आनंद व्यक्त करणं, हा आनंद कागदी आनंद आहे किंवा फ्लेक्सचा आनंद आहे, तो काय मनातला आनंद नाही. आणि अनेक विचारवंत असं म्हणतात की सेलिब्रेशन, आयुष्याचा प्रत्येक क्षण आपण सेलिब्रेट करू शकतो. त्याला कारणाची गरज नाही, आपल्याला काय फक्त कारण लागतं. ते अमुक झालं तर मला आनंद वाटेल, तमुक झालं तर मला बरं वाटेल, मग मी सेलिब्रेट करेन, मग मी पार्टी देईन. मला वाटते की आयुष्याचा प्रत्येक क्षण हा पार्टी देण्यासारखा असतो. जर तुम्ही ह्या पद्धतीने आयुष्याकडे पाहिलं
आणि साहित्यिक जो आहे तो कशा पद्धतीने आयुष्याकडे पाहतो. आणि म्हणून त्याला विशिष्ट क्षणाची, विशिष्ट मौक्याची, संधीची काही गरज भासत नाही. आणि आजकाल मला भावेसाहेब सांगत होते येतात, आम्ही गप्पा मारल्या, भावेसाहेबांवर गप्पा मारायच्या म्हणजे एक संमेलन असतं. म्हणजे ते यशवंतराव चव्हाणांपासून सुरू करतात, आत्रे साहेबांच्यापर्यंत येतात आणि त्याच्या पुढे येतं. इतकं म्हणजे तो खजिना त्यांच्याकडे आहे. ते मला म्हणाले की मला हे ज्येष्ठ पत्रकार असं म्हणतात. मग म्हटलं काय तर चुकीचं आहे. ते म्हणजे काय नाही म्हणे, पूर्वी म्हातारा पत्रकार म्हणायचे, ज्येष्ठ म्हणतात. म्हणजे पूर्वी म्हातारा शब्द हल्ली फारसा कोणी वापरत नाही, तो चांगला शब्द नाही. तर मी म्हटलं तुम्ही खरं लिहिले ज्येष्ठ, पण तुम्ही खरे श्रेष्ठ पत्रकार. हे आणि खरं देखील आता आपण लिहित नाही श्रेष्ठ, पण ते श्रेष्ठ पत्रकार आहे. म्हणून तर मी पाहिलं तर माझं सुद्धा ज्येष्ठ गजल करायचं आहे. मग म्हटलं मला पण हे लांब होईल. तर म्हणजे सांगायचा मुद्दा असा की ज्येष्ठत्व जे आहे त्यांचं म्हणणं असं की हे वयाप्रमाणे येतं, श्रेष्ठत्व हे आपल्या कर्तृत्वाने. आणि कोणी म्हणत नाही की वय श्रेष्ठ, पण सुरेश भटांचा उल्लेख बऱ्याच वेळा कवी श्रेष्ठ असा लोक करायचे. ते करत नव्हते स्वतः, लोक करायचे. तेव्हा हे जे आहे याच्यामध्ये मला असं वाटतं की अशी ज्येष्ठ मंडळी आपल्यामध्ये असणं फार महत्त्वाचं. भावेसाहेबांच्या नंतर मुलाखत आहे, मग त्याच्यावर तुम्हाला कळेल की महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे काय. केवळ त्यांचा इतिहास नाही किंवा पत्रकारितेचा इतिहास नाही. ते आत्रे साहेबांनी ज्या गोष्टी सांगतात, यशवंतराव चव्हाणांबद्दल त्यांनी आज इतकं मला सांगितलं की मला माहीत होतं चव्हाण साहेबांच्याबद्दलच्या गोष्टी. तर अशा प्रकारची माणसं या कार्यक्रमामध्ये आली, याचं कारण तुम्ही त्याला प्रेमाने बोलवलं आणि तुम्ही बोलवल्यानंतर कुणी जे टाळत नाही हे फार महत्त्वाचं आहे. साहित्य संमेलनामध्ये मी फार वाचन करणार नाही, पण तुम्हाला काही मुद्दे, एक 4-5 मुद्दे मी मांडणार आहे याच्यामध्ये महत्त्वाचे आणि तुमची सुटका करणार आहे. कारण मला माहिती की पुढे तुम्हाला अनेक कार्यक्रम आहेत. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की आपण साहित्य संमेलन का घेतो. बऱ्याचदा असं होतं जेव्हा काही ठराविक लोकांना मिळवायला मिळतं, असं विशेषतः अखिल भारतीय साहित्य संमेलन याच्यामध्ये बऱ्याचदा हाच टीका केली जाते की लोकांच्या पैशाने काही लोकांनी मिळवलं. म्हणजे असं ते नाही, ते वरवरची व्याख्या झाली त्याच्यामध्ये, ते वरवरचं वर्णन झालं. मला असं वाटतं की कुठल्याही कारणाने लोक एकत्र येणं आजकाल फार अवघड झालेलं आहे आणि लोक येत नाही. भावेसाहेब म्हटले की आपण 10:30 चाललोय तरी पण लोक असतील, पण आम्ही इथं आलो तर बघितलं तर लोक आहेत. म्हणजे हे संस्कृतीचं लक्षण आहे. ते आपण संस्कृती जिवंत ठेवतो त्याचं लक्षण आहे. किंवा याच्यामध्ये लोक जमवायची गरज नाही. आम्ही आल्याला एकदम खुश होऊन गेलो की इतकी माणसं इथं बसलेली आहेत आणि वाट पाहत बसलेली आहे की कधी कार्यक्रम सुरू होतो. हे फार महत्त्वाचं आहे. आणि माणसं किती येतात याला फार महत्त्व नाही. माणसं किती येतात याला फार महत्त्व नाही. माणसं कसली येतात याला पण महत्त्व आहे. कसले, एक बशीर पदर यांचा फार सुंदर शेर आहे की साहित्यिक जो आहे किंवा कवी जो आहे हा समाजामध्ये नेहमी तो प्रेमाचंच वाटप करत असतो, द्वेषाचं नाही. विद्रोही कवी जरी असला तरी त्याला अन्यायाबद्दलची चीड आहे आणि प्रतिकार करण्याबद्दल त्याला प्रेम आहे. म्हणजे शेवटी साहित्य ही प्रेमाची भाषा. गझलच्या बद्दल सांगतात की गझल ही प्रेमाची भाषा. गझल म्हणजे काय, तर प्रेयसीबद्दल बोलणं किंवा प्रेयसी बरोबर बोलणं म्हणजे गझल असं साधारण म्हणतात. हे प्रत्येक साहित्याला लागू आहे की प्रेमाची भाषा. बशीर पत्र यांचा फार सुंदर शेर आहे की तुम्हाला सांगितलं मी उर्दू वाचतो वगैरे आहे. तर इबादतों की तरह मैं ये काम करता हूँ. इबादत म्हणजे पूजा. खरा साहित्यिक कसा असतो की इबादतों की तरह मैं ये काम करता हूँ, मेरा उसूल है सबको सलाम. हा खरा साहित्यिक आहे. तो बघत नाही की समोर कोण आहे आणि मग त्याला मी सलाम करू की नको. तो करतोच. समोर कुणी दगड असला तरी तो सलाम करतो. आणि त्याच्यामध्ये त्यांचा आणखी एक शेर फार सुंदर आहे की विरोध करणाऱ्या माणसाचं आपल्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते म्हणतात की मुखालिफत से मेरी शख्सियत संवरती. मुखालिफत म्हणजे विरोध. विरोधकांचं मला काही दुःख वाटत नाही, वाईट वाटत नाही, मी त्यांच्यावर खुश आहे. कारण मुखालिफत से मेरी शख्सियत संवरती है, मैं दुश्मनों का बहुत एहतराम करता हूँ. शत्रूंचं मी खूप स्वागत करतो, शत्रूंचा मी खूप आदर करतो. तो आहे म्हणून मी पुढे चाललो आहे. तेव्हा आपल्याला विरोधक कोणे वगैरे. आणि मला जो शेर ऐकवायचा आहे पुढचा तो फार त्यांचा गाजलेला शेर आहे की भटसाहेब नेहमी म्हणायचे की आपली कविता, आपलं साहित्य साध्या माणसांसाठी करा. ते साध्या माणसांचंच असलं पाहिजे आणि त्यांच्याबरोबर आपण राहिलं पाहिजे. भद्रसाहेब पुढे असं म्हणतात की बड़े लोगों से मिलने में हमेशा फासला रखना.
फार सुंदर शेर आहे. मोठ्या माणसाच्या नादाला लागू नका, मोठ्या माणसाच्या नादाला अजिबात लागू नका, बडे लोगों से मिलने. याच्यात पुढे ओळ आहे, त्यामध्ये दर्या शब्दाने समंदर आहे. तर जरा फरक असतो हिंदी आणि मराठीमध्ये. हिंदीमध्ये चेष्टा आणि मराठीतली चेष्टा फरक आहे. हिंदीमध्ये चेष्टा प्रयत्न, मराठीमध्ये चेष्टा म्हणजे मस्करी किंवा एक शिक्षा शब्द आहे. हिंदीमध्ये शिक्षा म्हणजे शिक्षण, आपल्याकडे शिक्षा म्हणजे सजा. पण इकडे तसं दर्या याचा अर्थ हिंदीमध्ये मोठी नदी असा होतो, पण आपण मात्र मराठीत दर्या म्हणजे समुद्र म्हणतो. ते आता हा शेर आहे का की बड़े लोगों से मिलने में हमेशा फासला रखना, जहाँ दरिया समंदर से मिला दरिया नदी रहता. आणि म्हणून मोठ्या माणसाच्या नादाला लागू नका तुम्ही, साधी माणसं आपल्याबरोबर आहे. भट साहेबांनी लिहिले की सोबतीला बरे लोक साधे सोडे. बरं का, त्यांचं एक सुंदर शेर की नाव माझे फुलांनी विचारू नये, नाव माझे फुलांनी विचारू नये, नाव सांगेन तेव्हा शहारू नये. आणि पुढे म्हणतात की सोबतीला बरे लोक साधे सुधे, तारकांनी मला हाक मारू नये. नाही मला जायचं. तर हे सांगायचा मुद्दा मी काय सांगतोय की साहित्य हे लोकांना बरोबर घेऊन जाणार आहे आणि साध्या सुध्या लोकांना घेऊन जाणार आहे. भटांनी आता मला भटसाहेबांचं एवढं आठवत राहतं, एकदा उभा राहिलो की इतके तासात तास आम्ही त्यांच्यावर बसलेलो आहोत की ते असं म्हणतात की साधी सुधी माणसे माझ्या कवित्वाची तरी, यांच्यात मी पाही भुक्या, यांच्यात मी पाही जणी. हे भटसाहेबांचं आहे की मला काय करायचं, संत म्हणत सगळे माझ्या बाजूला बसलेले आहे. तेव्हा मला असं वाटतं की हा तुमचा जो जल्लोषसारखे जे कार्यक्रम आहे ते त्या दृष्टीने आवश्यक आहे की आपण साध्या सुध्या माणसाला बरोबर घेऊन या साहित्याच्या प्रवाहामध्ये जातो. आणि गर्दीचं आपल्याला फार कौतुक म्हणजे करायचं, इतकी गर्दी झाली तितकी गर्दी झाली. आम्ही मुशायरे वगैरे करायचो ना, तर पहिल्यांदा गेल्या आमचं म्हणजे काय किती लोक जमले ते मोजायचे. म्हणजे बाबा आपला मुशायरा इतके लोक आहे काय ना किंवा कमी संमेलनाला. तर हल्ली 50 लोक जमणं म्हणजे फार अवघड. तुम्हाला सांगतो 100 लोक जमले तर आम्ही पेढेच वाटायला सुरुवात करायची. तर सांगायचा मुद्दा असा की लोकच जमत नाही. तर याचं दुःख वाटावं की सुख वाटावं. तर भट साहेबांनी एकदा आम्ही दोघं बसलो आणि ते गझल लिहित होते. मग पुण्यामध्ये बसून त्यांच्या घरी आणि आम्ही दोघेच होतो आणि ते गझल लिहित होते. ऐकायला नाही साहेब म्हणजे मोठी माणसं कशी असतात. तर त्यांनी गझल लिहिता ते अचानक असं जरा भानावर आले आणि म्हणाले वा सुरेश भट वा, स्वतःच म्हणाले. तर मी त्यांना म्हणाले काय झालं याला अर्थ आहे, कसलं वा सुरेश भट वा, तुम्ही मला हेटवा, मला म्हणू दे ना की हे वा दादा वा. तर ते मला म्हणाले की तुला काय कळत नाही, तू नुसतंच नवीन लिहायला शिकलेला, तुला काय कळत नाही, तू ज्योती पालेकरकडे गेलास का नाही म्हणून त्याला विचार. म्हणजे काय तर म्हणायचं गुपित असं असतं की जो फार चांगला कवी आहे मराठी कवी त्याच्यासमोर कधी जास्त माणसं बसत नाही. हे झालं पहिलं. जी माणसं बसतात त्यांना कवितेतलं फार कळतं असं अजिबात नसतं. ती वेगळीच माणसं बसलेली असतात आणि त्याला कळलं तरी तो जर खराब मराठी असेल तर अजिबात जात देत नाही. खूप आणि चून आहे बरं का. तर ते त्यांचं म्हणणं असं होतं की त्यामुळे आपलं काही आपल्याला आवडलं तर आपण वा सुरेश भट वा म्हणायचं, मोकळं व्हायचं. ही खरी जात असते आणि स्वतःला दिलेली जात ही सगळ्यात मोठी जात आहे. आपण ज्याला स्वांत सुखाय वगैरे म्हणतो संस्कृतमध्ये ते तेच आहे ना. स्वतःला आवडलं की नाही, स्वतःला आवडलं की त्याच्या इतकं मोठं यश नाही. आणि म्हणून गर्दी कशाला गर्दी पाहिजे ते. आणखी एक शेअर फार सुंदर आहे अहमद फराजचा की मी मुद्दाम त्याला वातावरण हलकं करतो की फार गंभीर नको म्हणून की अहमद फराज यांचा फार चांगला शेअर आहे की जिंदगी से यही गिला है मुझे, तक्रार जिंदगी से यही गिला है मुझे, तू बहुत देर से मिला है. फार आधी भेटण्याला पाहिजे होता. पण मला ऐकवायचा शेर पुढे आहे. ते असं म्हणतात की हम सफर, किती सुंदर शेर आहे पहा. सगळ्यांनी लक्षात ठेवा प्रत्येक कवीने. हम सफर चाहिए हुजूम नहीं, हुजूम म्हणजे गर्दी. मला गर्दी नको, हम सफर पाहिजे, माझ्याबरोबर प्रवास करणारा प्रवासी पाहिजे. हम सफर चाहिए हुजूम नहीं, एक मुसाफिर भी काफिला है. म्हणजे तो जर हमसफर चांगला असेल, माझ्या मनासारखा असेल तर तो एक हमसफर हा काफला आहे. त्यासाठी मला माणसांच्या गर्दीची गरज नाही. आणि म्हणून मला असं त्या मानाने हा फार मोठा काफिला आहे. म्हणजे भटसाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे किंवा अहमद फराज म्हणतात त्यात म्हणजे फार मोठी मंडळी इथं बसलेली मोठ्या संख्येने बसते.
आणि एक मी पाहिलं की समाजामध्ये एखादा मनुष्य मोठा झाला, तो साहित्यिक असू द्या, तो राजकारणामध्ये असू द्या, वसईमध्ये मी पाहिलं की ही दानच भाग आहे की जी मोठी माणसं ती आपल्या मोठेपणाला कवटाळून बसलेली नाही, की आपण जे समाजाकडून घेतलं ते काही प्रमाणात तरी दिलं पाहिजे परत. ही वाटणारी सगळीच मंडळी, म्हणून तर तुमच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे. मग तो राजकीय क्षेत्र असू द्या, शैक्षणिक असू द्या, साहित्यिक असू द्या, कारण नाहीतर नुसता मोठेपणा स्वतःचा हा पोकळ मोठेपणा आहे आणि त्याने काहीच समाजाला काही मिळत नाही. कबीराने फार छान म्हटलेलं आहे, कबीराची खास स्टाईल आहे. त्या स्टाईलमध्ये कबीर असं म्हणतात की बडा भया तो क्या भया, ती त्या काळात हिंदी आहे. म्हणजे मोठा झाला तर काय झालं, बडा भया तो क्या भया जैसे पेड़ खजूर. मोठा झाला तर काय झालं, अरे तो तर खजूराचं झाड आहे. म्हणजे काय, बडा भया तो क्या भया जैसे पेड़ खजूर पंथी को छाया नहीं और फल लागे आती दूर. म्हणजे किंकाचा झाड आहे, त्या खजूर उंच आहे, वर गेलेला आहे, पण त्याची सावली मिळत नाही आणि त्याचं पण हाताला लागत नाही. मग असले आता आपण बघितलं तर समाजामध्ये सगळे खजूरच खजूर आहे. खजुराचं काय म्हणतो नंतर मिळत नसं काय. तेव्हा ह्या खजुरामध्ये अशी मंडळी जी भेटतात तेव्हा खरोखर आनंद वाटतो की याला ते भान आहे. पण भटसाहेब म्हणाले ना, त्यांचा एक शेर फार चांगला आहे की ते लोक होते वेगळे, सध्याच्या काळावर आहे की ते लोक होते वेगळे घाईतच गेले पुढे. रेस आहे त्याच्यामध्ये सगळेच पुढे जाणार आहेत, पण ते लोक होते वेगळे घाईतचे गेले पुढे. मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण असं. तेव्हा थांबणार की जाऊ द्या, रेसमध्ये मी नाही जिंकलो तरी हरकत नाही, जाऊ दे कोण पुढे चालले तर मी थांबेल आणि काय बघेल माझ्या माहिती त्यांना मला हात देता येईल त्यांच्यावर. ही जी वृत्ती आहे समाजामध्ये ही दुर्मिळ होत चाललेली. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या वसई विरारसारख्या शहरांमध्ये सुद्धा लोक आता इथं सुद्धा फार अर्बनायझेशन झालेलं आहे. वसई विरारचा मोठा हा अर्बनायझेशन हब होणार आहे. तिथं तर ह्या वृत्तीची फार गरज आहे, कारण माणसं पुढे पाळणार आहे. बरोबर आहे. एक कवी म्हणतो की आता तर लोक इतरांना ढकलून पुढे पाळणार आहे, म्हणजे नुसते पुढे पाहणार नाही, कुणी आज त्याला ढकलायचं पुढे जायचं तर पुढे जाऊ शकतो. तेव्हा याची फार गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि साहित्यामध्ये एक मला फक्त त्याच्यामध्ये मांडायचं की आपण बऱ्याचदा स्वतःचं दुःख फार उगाळत नसतो. त्या साहित्याला फार जसं नारायण सुर्वे स्वतःचं दुःख नाही उगाळलं आहे, त्यांचं दुःख त्यांच्या कवितेमध्ये आहे, भाऊपाध्यांचं दुःख त्यांच्या कवितेमध्ये अनेकांमध्ये आहे, भट साहेबांचं दुःख त्यांच्या गझलमध्ये आहे. पण तिथं ते थांबलेले नाही, कारण तुमच्या दुःखामध्ये जेव्हा जगाचं दुःख सामील होत नाही पण ते दुःख हे वांजवतं. ते काही काळ लोकांना बरं वाटेल, काही काळ लोक वावा म्हणतील, बरोबर की नाही. परंतु जोपर्यंत जगाचं दुःख त्याच्यामध्ये येत नाही तोपर्यंत ते निरर्थक आणि वांजवतं दुःख आहे. आणि म्हणून याच्यामध्ये एक अहमद फराज यांचा फार सुंदर शेर आहे की गमे दुनिया भी गमे यार मैं शामिल करतो. की ते हा भट साहेबांचा फार आवडता शेर. त्यांनी माझ्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत हा शेर कोट केलेला आहे की कविता कशी असली पाहिजे, साहित्य कसं असलं पाहिजे. तर गमे दुनिया भी गमे यार मैं शामिल करतो. म्हणजे माझं जे काही दुःख असेल, वैयक्तिक दुःख, गमे यार म्हणजे त्यामध्ये गमे दुनिया पण आली, जगाचं दुःख आलं पाहिजे का. त्याने काय होतं तर गमे दुनिया भी गमे यार मैं शामिल कर लो, नशा पडता है शराबे जो शराबो. म्हणजे जेव्हा दारूत मिसळते तेव्हा तिची नशा वाढते. की जाणकार मंडळाला माहिती आहे. तर भट साहेब त्याला म्हणजे कॉकटेलचा शेर आहे. भट म्हणायचे की हा कॉकटेलचा शेर आहे की नशा पडता है शराबे जो. पण त्यांचं म्हणणं होतं हे कॉकटेल माणसाला भानावर ठेवणारी कॉकटेल आहे, हे माणसाला बेहोश करणारी कॉकटेल आहे. तेव्हा हे कॉकटेल आपल्या सगळ्यांच्या याच्यामध्ये असलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आज ठाकरे साहेबांचा सुद्धा कार्यक्रम, ठाकरे साहेबांचा फार मोठा चाहता आहे, कारण सगळेच आपला आज संध्याकाळी आहेत. ठाकरे साहेबांच्याबद्दल बोलतीलच पाहिजे, परंतु मला ठाकरे साहेब हा फार रोखोक मला फार आवडत असेल. म्हणजे साने गुरुजींच्या त्यांच्या काळात मी काही किस्से ऐकत होतो, ते साने गुरुजीला कसं भेटले पण ते मी सांगितले. ठाकरे साहेब रोखोक बोलणारे ग्रस्त होते आणि त्यांना त्याच्यामुळं साहित्यामध्ये दुर्बोधता आवडत नव्हतं. ठाकरे साहेब पण टिंगल करायचे की एखादी कविता दुर्बोध आहे. आजकाल काय झालं की जितकं आपण जास्त दुर्बोध लिहितो तितके आपण श्रेष्ठ आहोत असं अनेक कवींचा समज आहे.
म्हणजे आपण लिहिलेलं कळलं नाही पाहिजे कोणाला, इतका बंदोबस्त काही कवी करतात. माझा एक असाच मित्र आहे, कवी मित्र. तर मी काय त्याला वा वगैरे म्हणत नाही, कारण ते मला कळतच नाही काही. तर तो म्हणे की एकदा तो आला, त्याचं मला आवडल्या 2 वळीचं, म्हणजे हो छान आहे. मला वाटलं तो खुश होईल, तर तो फार दुःखी झाला. तिथं काय बोलला नाही. नंतर म्हटलं मला फार वाईट वाटलं. का बरं? ते म्हणजे तुला कळलंच कसं, म्हणजे तुला कळलं याचा अर्थ माझी ती मजा काय राहिलेली नाही, माझ्या कवितेमध्ये थाकत राहिलेली नाही. दुर्बोध म्हणजे लोकांना दुर्बोधता म्हणजे काहीतरी कवितेमध्ये श्रेष्ठता आहे, लोकांना कळलं नाही तर ते फार चांगलं आहे असं लोकांना वाटतं. तर अत्रे साहेबांचा किस्सा एकदा मी सांगत होतो की बघा म्हणजे साहेब तुम्हाला कधी आठवत असेल, मी ऐकलेला किस्सा आहे की अत्रे साहेबांनी मराठ्यांच्या फ्रंट पेजवरती एक कविता छापली आणि कवितेच्या खाली लिहिलं की मला सुद्धा कवितेतलं वगैरे कळतं थोडंफार, पण ही वरची जी कविता आहे ही मी 15 दिवस वाचून सुद्धा मला काहीच कळलेलं नाही, एकही ओळ. आणि त्यांनी लिहिलं होतं की ह्या कवितेचा अर्थ जो कोणी मला समजावून सांगेल त्याला मी 100 रुपये बक्षीस देईन. त्यावेळेस 100 रुपये बक्षीस देईन. आणि खाली टीप होती, की विशेष टीप, या कवितेचा अर्थ खुद्द कवीने मला सांगितला तरी त्याला पण मी 100 रुपये देईन. तो कवी काय आला नाही सर. म्हणजे दुर्बोधता किती असावी, म्हणजे हे लोकांना कळलं तर पाहिजे ना. यशवंतदेव साहेब त्यांनी माझी बरीच गाणी कंपोज केली. एकदा मी गप्पा मारत होते, फार गप्पिष्ट नसते होते. तर मला म्हणे, मी म्हटलं तुम्ही ती ग्रेसची जी केलेलं गाणं फार सुंदर आहे. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हळदी पाने, हलकीचं जाग मंद आली, दुःखाच्या मंद सुरात. मी म्हटलं का तुम्ही ग्रेसचं एवढंच का केलं, तुम्ही इतर का नाही केले? ते म्हणे खरं सांगू का, मला तेवढंच कळलं. हे संपूर्ण त्यांच्या ह्याच्यामधून कवितांमधून ती एकच मला कळली, कविते काहीतरी कळते बघा, म्हणून मी ती एकच कंपोज केली. तर जरी गमतीचा भाग सोडला तरी याच्यामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे. मला असं वाटतं की लोकांना काहीतरी ते कळलं पाहिजे. आता ग्रेस फार मोठे कवी होते, हा गमतीचा भाग सोडला. परंतु याच्यामध्ये मी एक किस्सा सांगून थांबतो की साहित्य कसं असलं पाहिजे, लोकांना का कळलं पाहिजे. ते गालिब जो होता, गालिब, आता मी उर्दूचा अभ्यास करतो त्यामुळे मग ते माझ्या वाचनात झालं की गालिब हा पूर्वी फार अवघड लिहायचा, फार सुरुवातीला. आणि तो पर्शियन शब्द जास्त वापरायचा. तुम्हाला म्हणजे उर्दूमध्ये पर्शियन शब्द, अरेबिक शब्द, तुर्की शब्द हे जास्त असतात. आता याच्यामध्ये तो पर्शियन शब्द जास्त वापरायचा, कोणाला कळायचं. मग आता करायचं काय, तर ते एका शायराच्या लक्षात आलं की हा तरुण शायर फार चांगला आहे, परंतु तो वाया जाईल, कारण की त्याचं लोकांना काही कळतच नाही, तो उपयोग काय. मग त्याने गालिबला उद्देशून एक शेर लिहिला. तो फार गमतीदार शेर आहे, तो सगळ्यांनी लक्षात ठेवावाचा आहे. ते असं म्हणतात की अगर अपना कहा खुद आप ही समझे तो क्या समझे. साधा शेर, अगर अपना कहा खुद आप ही समझे तो क्या समझे, मजा कहने का है जब एक कहे और दूसरा समझे. तर पुढे ते असं म्हणतात की कलामे मीर समझे और जबाने मिर्जा समझे. हे 2 मोठे शायर आहेत, ते आम्हाला कळतात. कलामे मीर समझे और जबाने मिर्जा समझे, मगर इनका कहा ये आप समझे या खुदा समझे. फक्त दोघांनाच कळेल, एक तर ह्याला किंवा परमेश्वराला. काही कवींचं दोघांनाही कळत नाही, परमेश्वराला आणि त्यांना स्वतःला कळत. विशेषतः कवींच्या बद्दल बोलतोय. परंतु कविता लिहायची की नाही, आता मला पर्यंत कवी फार झाले, गझलकार फार झाले, म्हणजे होऊ त्याला काय फरक पडतो. ज्याचं चांगलं आहे तो राहील, टिकून नाही, त्याचं नाही तो नाही बाजूला. आपण फार दुःख करतो. तर हल्ली गझलच्या नावाखाली काही पण लिहितात, मग काय लिहू द्या, म्हणजे गझल नाही ज्याच्यामध्ये काही दम नाही तर आपण बाजूला फिरणार. तेव्हा मला असं वाटतं की साहित्य लिहित गेलं पाहिजे, चांगलं ते पुढेही घाबरून त्याचं मी वाचणारच नाही किंवा मी लिहिणारच नाही असं काही करू नये असं मला स्वतःला वाटतं. आणि एक भाषांच्याबद्दल शेवटी मला एक म्हणायचं आहे की आपण हल्ली भाषांचा फार द्वेष करतो आणि फार आपला वाद असतो. गोव्यात गेलं तर ती कोकणी मराठी असा वाद आहे, आपण हिंदीबद्दल वाद घालून बसतो. मला स्वतःला असं वाटतं की हा वाद निरर्थक आहे. मी एकच उदाहरण तुम्हाला देतो की उर्दू भाषा, उर्दूबद्दल आपला एक मोठा गैरसमज आहे की उर्दू ही मुसलमानांची भाषा. वास्तविक उर्दू आणि मुसलमान यांचा अर्थार्थी काही संबंध नाही, हे किती लोकांना माहिती आहे. असं मी म्हटलं बरेच लोक असे डोळे वटावून माझ्याकडे बघतात, तसं काही नाही. उर्दू मुसलमानांची भाषा नाही म्हटलं, उर्दू मुसलमानांची भाषाच नाही. उर्दूचा जन्म कधी झाला, 300 वर्षापूर्वी दिल्लीला लाल किल्ल्याच्या बाहेर झाला. ती फार जुनी भाषा नाही. तो कसा झाला, तर ते सैनिक जे होते, मुद्दाम मी सांगतो की आपलं भाषांबद्दलचे गैरसमज आणि जो खोटा अभिमान असतो आपल्या भाषेबद्दलचा कसा चुकीचा आहे. तर ते जे सैनिक होते, मग त्याच्यामध्ये इराणी असतील, तुर्की असतील, ते जास्त होते ना.
मोगलांच्या सैन्यामध्ये, ते बाहेर यायचे आणि बाजारहाट करायचे, वस्तू विकत घ्यायची. मग तेव्हा काय व्हायचं, ते विकणारे लोक सगळे आपले भारतीय होते आणि ते सगळे खडी बोली म्हणजे हिंदी बोलणारे आजूबाजूचे, आणि ते बहुतेक सगळे हिंदू लोक होते. मग त्याच्यामध्ये हे मुसलमान लोक त्यांचीच भाषा वापरायचे, फक्त शब्द आपले टाकायचे, बरोबर की? शब्द फक्त पर्शियन टाकायचे, शब्द तुर्की टाकायचे, शब्द अरेबिक टाकायचे, आणि मग ती जी भाषा तयार झाली त्याला नाव पडलं उर्दू. म्हणजे आपणच तयार केलेली भाषा आहे, आपल्याच लोकांनी तयार केलेली भाषा आहे, त्याच्यात मुसलमानांचं काही संबंध नाही. पण आपण इतकं असतं की म्हणजे पाकिस्तानने स्वतःची राष्ट्रभाषा केली म्हणजे ती शत्रूच भाषा आहे असं आपण समजतो. म्हणून उर्दूतले मोठे शायर पूर्वीचे अनेक हिंदू शायर, आणि अनेक हिंदू लोकांना उर्दू चांगलीच होती. मग उत्तर प्रदेश असेल, पंजाब असेल, विशेषतः उत्तर भागामध्ये. आणि मग कशासाठी हा विश्वास करायचा असा प्रश्न निर्माण होतो. मला एकदा देवसाहेबांचं परत एकदा आठवण येते की मला ते म्हणाले की हिंदी आणि उर्दूत काय फरक आहे. बऱ्याच लोकांना हिंदी आणि उर्दू वेगळ्या भाषा वाटतात. मी म्हणलं काहीच फरक नाही. ते म्हणाले फरक आहे ना, नाही कसं मला म्हणाले हिंदी आणि उर्दूमध्ये फरक आहे. म्हणजे काय फरक आहे, तर ते म्हणाले हिंदी उर्दू और हिंदी में फर्क है तो बस इतना कितना, उर्दू और हिंदी में फर्क है तो बस इतना, वो देखते हैं ख्वाब, हम देखते हैं सपना. क्लियर? हा फरक आहे. म्हणजे मैंने ख्वाब देखा मतलब झाली उर्दू, मैंने सपना देखा झाली हिंदी. त्यामुळे ही एकच भाषा आहे. मुघले आझम हा उर्दू सिनेमा असं आपण म्हणतो, काय म्हणतो, हिंदी सिनेमा होता दिलीप कुमारचा, पण त्यातले संवाद सगळे उर्दू आहे. तुम्ही जर काळजी करू, त्यामुळे ह्या भाषा वगैरे ज्या आहेत हे पण विनाकारण वाद घालत असतं असं मला वाटतं. आणि भाषा कुठली वाईट नसते. ती कोकणी असेल, ती कन्नड असेल, ती हिंदी असेल, भाषा कशी वाईट असते. माणसं जी बोलतात ते ज्या भाषेमधून प्रेम व्यक्त करतात, राग व्यक्त करतात, ती भाषा वाईट असू शकत नाही कुठली. आणि म्हणून मला असं वाटतं की भाषांचा आपण सगळ्यांनी स्वीकार करायला पाहिजे. आणि हा जो दुराभिमान आहे की हे नाही मला पाहिजे, ते नाही मला, असं मला वाटतं की त्याचा आपण थोडासा पुनर्विचार केला पाहिजे. अर्थात हा धोरणाचा भाग याच्यामध्ये राजकीय जे आहे ते मला अभिप्रेत नाही की राजकीय वाद घालणं वगैरे, परंतु मला असं वाटतं की भाषा या सगळ्याच जगातल्या सुंदर आहेत. मग ते इंग्रजी असेल, फारसी असेल, मराठी आपण जी बोलतो, तुम्ही जे आता मराठी बोलता किंवा मी जे भाषण करतो, तुम्हाला माहिती आहे का याच्यातले 50 ते 60% शब्द हे पर्शियनच आहे, फारसी शब्द आहेत. मला माहिती पण नाही ते फारसी आहे, पण ते आले ना. त्यामुळे भाषा जी आहे ती भाषा, आपण जर भाषा शुद्ध असली पाहिजे. कशाला शुद्ध असली पाहिजे? माझं म्हणणं भाषा अशुद्ध असली पाहिजे. अशुद्ध या अर्थाने की तुम्ही घ्या सगळे शब्द, काही बिघडत नाही, तुमची भाषा समृद्ध होते. ते अशुद्ध किंवा खराब होत नाही. मध्यंतरी काही लोक ते इंग्रजी शब्दच वापरत नाही, मग त्याला कसले कसले शब्द तयार केले. तर रेल्वे स्टेशनला असा शब्द तयार केला की रेल्वेच्या खाली उडी मारली पाहिजे वाटतं. काय ते अग्निरथ काय विश्राम काहीतरी केलं. अरे ते कुणाला कळते, बरोबर आहे. हे आपल्याला कळत नाही. आपण अट्टाहास करायचं की ते बोलायचं आपण मराठी शब्द, तर मध्ये काय होते. मला असं वाटतं की असं करू नये. भाषा ही प्रवाही झाली पाहिजे, भाषेमध्ये सगळे प्रवाह आले पाहिजे. तुमच्याकडे इथं काही वाडवाडी बोली वगैरे म्हणतात या भागात असं काहीतरी मी ऐकलं, त्याच्यात आले पाहिजे ना मालवणी शब्द. मालवणीने किती मराठीला समृद्ध केलेलं आहे. आणि मच्छिंद्र कांबळेंचं नट सम्राट जे सॉरी वस्त्रहरण कुठपर्यंत गेलेले. तेव्हा हे सगळं काय आलं पाहिजे. प्रमाण भाषा, बोली भाषा असं काही त्याच्यामध्ये नाही. भाषा ही भाषा आहे आणि त्याची सगळी अंग आहे असं मला स्वतःला वाटतं. मला मुळे साहेब म्हणाले की तुम्ही नुसतंच भाषेत डुबून जाऊ नका, कारण आम्ही तुमचं ज्येष्ठ काय गजलकार असं लिहिलेलं आहे. हां, तर त्या जे आम्ही तुम्हाला म्हटलेलं आहे त्याला तुम्ही थोडंसं जागा असं त्यांनी मला दम दिलं थोडंसं. आणि म्हटलं तुम्ही मित्र आहे म्हणून मी दम देतो, तर मी देत नाही. ते फार साधे ग्रस्त आहे. बघा तुम्ही कधी कोणाला दम दिला असं वाटत नाही. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मला म्हणाले की तुम्ही एखादी गझल तरी ऐकवा. तरी मी तुम्हाला फक्त एक काय म्हणतो आपण त्याला गझल कशी असते. आणि भट साहेबांचं स्मरण म्हणून मी ऐकवलं आपल्याला की भट साहेबांचं आता 2 दिवसांनी हे जन्मदिवस आहे 15 एप्रिल. 96 वर्ष झाले असते भट साहेब हयात असते. मी 4 वर्षांनी त्यांची जन्मशताब्दी येणार. तर गझलमध्ये आता फार मी बोलत नाही, पण तुम्हाला माहीत आहे गझलचं एक वैशिष्ट्य आहे. गझल आणि कवितेमध्ये काय वैशिष्ट्य आहे ते कळलं नाही तर आपण गझल एन्जॉय नाही करू शकतो. तर गझलमध्ये प्रत्येक शेर हा वेगळ्या विषयावर असतो. कवितेत असं नाही. कविता ही स्टार्ट टू फिनिश एकाच विषयावर आहे. पाऊस असेल पावसावर असेल, बरोबर आहे. दुष्काळ असेल दुष्काळावर असतं. भक्तिगीत असेल तर भक्तिगीत असतं, मध्येच काही येत नाही त्याच्यावर. ही झाली कविता. गझलमध्ये 5 शेर असतील तर ते 5 विषयावर असू शकतात.
म्हणजे पहिला असेल प्रेमावर असेल, दुसरा युद्धावर असेल, तिसरा तुमच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर असेल, चौथा IPLच्या क्रिकेट मॅचवर असेल, काहीच नाही सांगता येत. फक्त तो रिदम कायम राहतो, ही गझलची खासियत. आणि म्हणून अशा गझलला गैरमुसलसल गझल असा एक शब्द आहे. गैरमुसलसल म्हणजे विषय बदलतो, आणि मुसलसल गझल म्हणजे एकच विषय असतो, तो फक्त उलगडत जातो. जसं तुम्ही पाहिलं, तुम्हाला माहिती आहे गाजलेली गझल गुलाम अलीची की चुपके चुपके रात दिन आसू बहाना, याद आहे. त्याच्यामध्ये एकच विषय असं उलगडत गेलेलं. तर असं नसतं. भट साहेबांच्या गझल, गालिबच्या गझला, सगळ्या मोठ्या श्रेष्ठ शायरांच्या गझला याच्यामध्ये विषय बदलत जातो. आणि हे लक्षात ठेवून मात्र माझी ही गझल ऐका. मुद्दा मी गैरमुसलसलचं हे देतो. आणि गझलमध्ये स्वतःचं दुःख, जगाचं दुःख हे कसं एकत्र करता येतं याचे जलकोण मी 4-5 शेर फक्त ऐकवतो, फार काय ऐकवत नाही. गंमत कशी असते पहा. लक्षात काय ठेवायचं, फक्त विषय बदलतो. नाही तर काय होतं, बऱ्याच वेळा लोक म्हणतात की हा शायर एका शहरात असं म्हणतो, दुसऱ्या शहरात काहीतरी बोलतो, स्टेजवर करताना बरा होता, नंतर काय झालं माहिती आहे. हां, तर तसं काही होत नाही. तर संध्याकाळच्या वेळी असं आणखीन त्यांचं बोलतो किंवा हे असंच असतं कवींचं, असं वाटतं. तसं काही नसतं. फक्त ते लक्षात ठेवा. रिदम गंमत पाहत की उडवाच मान माझी माझा नकार नाही. उडवाच मान माझी माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे मी वाकणार. इतकीच शर्त आहे. बघा विषय कसं. इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. मी एवढ्याचसाठी सेटल कुठे न झालो. मी तुम्हाला म्हटलं ना, मी एवढ्याचसाठी सेटल कुठे न झालो. तर आमचे गझल काय म्हटलं ते होतं नाही, असं नाही म्हणायचं. ते इंग्लिश कुठं आणलं म्हणले बघा, मराठी गझल म्हणून. ते आमचे एकेश एक म्हणून गझल करायचं, त्यांना आवडत नाही. मग ते एकदा मला म्हणलं असं कसं होतं म्हणलं. मग म्हटलं तुमच्याकडे शेअर बदलतो. म्हणजे बदला. मग मी असं केलं की मी एवढ्याचसाठी स्थायिक कुठे न झालो. तर तेच म्हणायला नको, ते म्हणजे आधीच बरं आहे. म्हणजे कसं होतं की शेवटी सेटल हा शब्द आपल्यामध्ये एवढा रुजलेला आहे की स्थायिक आपल्याला काहीतरी विचित्र वाटतं. मी एवढ्याचसाठी सेटल कुठे न झालो. मी एवढ्याचसाठी सेटल कुठे न झालो. भिंती छतात माझे घर मावणार नाही मावणार. आणि धोका मला जरी रस्त्यात दुश्मनांचा. हा, आता याच्यात एक फक्त किस्सा सांगतो तुम्हाला की गझलची पोटॅबिलिटी किंवा कवितेची कशी असते. हे नायगावकरांचे सरांच्या कविता असतील, अरुण म्हात्रे, ते कुठं कुठं कोण करतं आपल्याला माहिती करत. कुणीतरी ऐकवत असतो. तर मला एकदा एकाने व्हिडिओ पाठवला ऐकतो, आणि त्याने पाठवलं. ते म्हणे की तुमचे 2 शेर छगन भुजबळ साहेबांनी एका मोठ्या सभेमध्ये वापरले. ते छगन भुजबळांची सभा होती बीडला, लोकसभेच्या निवडणुकीची सभा. मग त्यांनी ते माझे 2 शेर ऐकवले. तर त्यांनी पाठवलं. मी भुजबळ साहेबांना फोन केला, त्यांचा मला परिचय. म्हटलं साहेब तुम्ही माझे 2 शेर ऐकवले सभेमध्ये. म्हटलं हो ऐकवले. म्हटलं तुम्ही माझं नाव पण नाही घेतलं. घ्यायला पाहिजे शायराचं नाव. ती म्हणे हा घ्यायला पाहिजे म्हणे, पुढच्या वेळेस गेली. पण मी चांगले शेर होते, लोकांना आवडले. म्हटलं तुम्ही निदान नाही माझं नाव घेतलं तर रॉयल्टी तरी पाठवा मला त्याची काहीतरी, एवढ्या मोठ्या सभेत. ते म्हणे रॉयल्टी मात्र मी लवकर पाठवेल. तर ते कुणालाच काही पाठवलं नाही, तर मला काय पाठवण्याचा प्रश्न नव्हता. म्हणजे विनोदाचा भाग सोडला. त्यानंतर गंमत काय झाली, ती निवडणूक झाली आणि ज्या सभेमध्ये त्यांनी मी शेर ऐकवले माझे, त्या सभेचा काही उपयोग झाला नाही आणि त्यांचं उमेदवार पाठवलं. मग मी त्याला फोन केला. म्हणजे साहेब तुम्ही अजून पण नाही रॉयल्टी हा म्हणजे पाठवायचं म्हटलं तर पाठवूच नका म्हटलं. तसंही माझ्या शेअरला तुम्हाला काही उपयोग झालेला नाही, मला फुकतात काय तुमचे पैसे नको. तेव्हा हे आपले शेअर कोण कुठं ऐकवतं, आपली कविता कोण कुठे कोट करतं आपल्याला माहीत नसतं, अशी गंमत. तर तो शेअर जर त्याला जो आवडला होता जो कोट केला तो असा आहे की उडवाच मान माझी माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. आणि धोका मला जरी रस्त्यात दुश्मनांचा आहे. धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा. मागे फिरावयाचा माझा विचार नाही. मागे फिरावयाचा माझा विचार नाही. आणि मी पावलाच माझ्या समजावले नाही. हा नाजूक शेर आहे. मी पावल काय समजावलं, मी पावलास माझ्या समजावले पुन्हा की वाटे तकीचे पण लागणार नाही. वाटे तकीचे पण लागणार नाही. आणि त्रेता युगात माझे पूर्वज महान होते. कधी होते? हा, आपण डायरेक्ट तिथलं
तेव्हाच बोलतो, मतदाराचं काहीच बोलतो. आता तर लाटच आलेली आहे कुठे काही की त्रेतायुगाशिवाय आपण बातच करत नाही. त्रेतायुगात माझे पूर्वज महान होते. त्रेतायुगात माझे पूर्वज महान होते, असल्या खुशारकीवर माझी मदार नाही. अजिबात नाही. असल्या खुशारकीवर माझी मदार नाही. आणि शेवटचे 2 शब्द ऐकवतो थांबतो. बघ कशी गंमत असते की मला प्रार्थना माझी काय पहा. अनेक लोक देवाकडे काय काय मागतात. मी काय मागतो पहा की संपोत सर्व इच्छा कसली उरून आशा. बरं का, संपोत सर्व इच्छा कसली उरून आशा. कसली उरून आशा याहून अन्य काही मी मागणार. हे झालं, हे मिळालं खूप झालं. संपोत सर्व इच्छा कसली उरून आशा. आणि इतक्यात जांभई तू देतेस काय वेळे. शेर बरोबर आला ना, योग्यच वेळेत होता. वेळे म्हणजे तुम्हाला वाईट वाटून तू वेड्या पण म्हणू शकतो. इतक्यात जांभई तू देतोस काय वेड्या, असं करा पाहतो. पुढं काय शेरात, पुढं काय शेरामध्ये ही गंमत असते, पुढं काही कळतच नाही. इतक्यात जांभई तू देतेस काय वेळे, इतक्यात गजल माझी आटोपणार नाही. आणि अशी धमकी दिली तरी एक शेवटचा शेर आहे, तो फार नाजूक आहे, तो मी ऐकवतो थांबतो. फार वेगळा शेर आहे बघा, हा खूप लोकांना आवडतो म्हणून ऐकवतो तुम्हाला की सोडून काढले बघ मी काकडे मनाचे. तुम्हाला फार काळजीपूर्वक ऐकायला, विशेषतः प्रेमभंग झालेल्या माणसांनी फार काळजी द्यायला. आणि बहुतेक 99% असतं त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये झालेला असतो. काय गंमत आहे की सोडून काढले बघ मी काकडे मनाचे, आता तुझ्या स्मृतीचा व्रण राहणार. सोडून काढले बघ मी काकडे मनाचे, आता तुझ्या स्मृतीचा व्रण राहणार नाही. उडवाच मान माझी माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे मी वाकणार. आणि आज दिवसभर अनेक परिसंवाद आहेत, कवी संमेलन वगैरे आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम फार छान आहे अत्र्यातले सर्वत्र. या सर्व कार्यक्रमांना मी शुभेच्छा देतो. तुम्हाला तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. एक अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये मला आमंत्रित केलं, वसई विरारला येण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.